आज इंटरेस्टिंग अशी एक व्यक्ती माझ्या बरोबर आहे, ज्याला Instagram वरती साई साय भाई म्हणून ओळखलं जातं. ज्याच्यासाठी म्हणजे जो अगदी छोटे-छोटे कीटक वगैरे असतात, याच्या मागे धावपळ करणारा हा एक व्यक्ती आहे. एक गोष्ट असते बेडूक किंवा सरपटणारे असे प्राणी छोटे-छोटे कीटक वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. याच्यामध्ये आपल्याला किळस वाटते, पण हाच मुलगा त्याच्या मागे धावतो. त्याच्या बरोबरच्या गोष्टी बऱ्याचशा करतो, त्याचा अभ्यास करतो आणि खूप छान माहिती तुमच्यापर्यंत साय भाई या नावाने Instagramवरती त्याचं पेज आहे आणि त्याच्याबरोबर तो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतो. सो वेलकम निनाद गोसावी आपल्या बरोबर आहे. निनाद, खूप सारा आहे रे तुझ्याकडे, म्हणजे माहिती इतकी. मी ज्यावेळी बायोडाटा तुझं वाचत होतो त्यावेळी इतक्या बऱ्याच गोष्टी आहेत. निसर्गासाठी खूप छान काम करतोस. मला सांग, एक एक गोष्ट मी तुलाच विचारतो की काय काय नक्की करतोस? बेडूक या संदर्भात तू पण बऱ्याचशा अभ्यास केलेला आहेस, काय तो आहे? बेडकांसंदर्भात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बेडकांनी आकर्षित केलं मला ऍक्च्युअल रिसर्च किंवा संशोधन करण्यामध्ये. त्याच्या आधी पक्षी म्हणजे सगळ्यांची सुरुवात मला वाटतं की पक्षी बघण्यापासून किंवा वनस्पती ओळखण्यापासून होते, कारण ते खूप सोपे असतात बघायला. पक्षी छान दिसतात सुद्धा, छान आवाज सुद्धा करतात. पण बेडकांची दुनिया आहे ना, ही काहीतरी एकदम मजेशीरच आहे. कारण ते कधीतरी पावसाळ्यात येणार, मग कधीतरी ते आवाज करणार, रात्रीच ओरडणार, मग त्यांना शोधायला रात्री जावा. त्यामध्ये जंगलात रात्री फिरण्याची मजा एकतर वेगळीच असते दिवसापेक्षा. आणि मग वरनं पाऊस पडत असतो. या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित बेडूक हा विषय आवडला. पण हे संशोधन फील्ड हे असं आहे ना की ह्याच्यामध्ये जेव्हा आपण शिरतो तेव्हा कळायला लागतं की हा प्रचंड मोठा महासागर आहे. करेक्ट. मग तुम्हाला बेडकांचा जर अभ्यास करायचा असेल तर मग त्याच्याबरोबर आणि कशाचा तरी अभ्यास करायला लागतो. फॉर एक्झाम्पल पक्ष्यांचा असेल तर वनस्पतींचा पण अभ्यास करा. करेक्ट, म्हणजे कुठल्या झाडावरती कोणतं किंवा फुलपाखरांचा असेल तर पुन्हा वनस्पतींचा अभ्यास करा, त्यावरती अंडी घालतात. हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड आहे. त्यामुळं मीच असं नाही, कुठलाही निसर्ग अभ्यासक असेल तर तो एका स्पेसिफिक सब्जेक्टवरती जरी तो संशोधन करत असेल तरी त्याला त्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करायलाच लागतो. तू कोणते या सब्जेक्ट घेतलेले आहेस आणि कोणत्या गोष्टींच्यावरती तू संशोधन करतोय? माझा तसा इंटरेस्ट किंवा सगळ्यात आवडती गोष्ट बघायची झाली तर ही कम्युनिकेशन ही आहे की प्राणी असतील, पक्षी असतील, काही वनस्पती असतील, तर हे संदेश एकमेकांपर्यंत कसे पोहोचवतात. आता आपण दोघं बोलतोय, आपले व्हिडिओ रेकॉर्ड होत आहेत, आपले ऑडिओ रेकॉर्ड होत आहेत, हे आपलं एक दृकश्राव्य माध्यम आहे, बरोबर. मी पण बघतोय सुद्धा आणि ऐकू सुद्धा येतोय. तर हेच सगळ्या जीवसृष्टीमध्ये आहे. असं म्हटलं जातं की बेडकांनी सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवरती म्युझिक कॉन्सर्ट तयार केली किंवा गायली असेल. कारण सगळ्यात पहिल्यांदा ते पृथ्वीवरती आले, म्हणजे 4 पायांचा प्राणी, ज्याला पाठीचा कणा आहे, व्हर्टिब्रा आहे, तर ते सगळ्यात पहिल्यांदा आले आणि मग पृथ्वीवरती आवाजाची उत्पत्ती झाली. आधी कीटक वगैरे होतेच, त्यांचे आवाज होतेच, पण ज्याला स्वरयंत्र आपण म्हणतो किंवा घशातनं काढणारा आवाज ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळ्यात पहिल्यांदा बेडकांनी चालू केलं आणि मग ते पुढे उत्क्रांतीमध्ये आपल्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे. तर मग हे संदेशाचं साधन बेडकांचं कसं आहे ह्याच्यापासून सुरुवात झाली. आपल्या सांगलीचे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शरद आपटे सर, की ज्यांचा पक्ष्यांच्या आवाजांवरती प्रचंड अभ्यास आहे. हो, मग त्यांनी लहानपणी आवाज रेकॉर्ड कसे करायचे असतात आणि तेव्हा आता आपल्याला इझी आहे सगळे हे आपल्या हातात लावणारे रेकॉर्डर्स आता आपण वापरतो, पण तेव्हा ते कॅसेट घाला, मग ती एवढी मोठी डिश हातात घ्या, मग ती हातात घेऊन जंगलामध्ये फिरा, मग तो कॅसेट मोठा रेकॉर्डर गळ्यात अडकवा, मग त्या कॅसेट चेक करत राहावं, मग त्याची ए साईड, मग त्याची बी साईड आणि मग ते वहीत नोंदी करून ठेवा. तर ते सगळं त्यांनी शिकवलं, तिथनं ती आवड आली आणि मग तो आवाजाबद्दल आवड लागली. नंतर असं झालं की ओके, आवाज तर आहे, पण मग काही प्राणी असे आहेत, काही पक्षी असे आहेत की त्यांना आवाजाबरोबरच आणि काहीतरी एका माध्यमाचा वापर ते करत असतील. जसं की एक पक्षी आहे, उदाहरणार्थ पक्षी आहे, तो आवाज छान देतोय आणि त्याचा गळा लाल आहे किंवा त्याला एक रंगीबेरंगी तुरा आहे. मग असं काय, रंगीबेरंगी आहे, ब्राईट कलरचा आहे, असं काय आहे? मग तो आवाजाबरोबरच त्याच्या दिसण्यावरनं काही संदेश देतोय का, की ज्याला ड्युएल मोड ऑफ कम्युनिकेशन आपण म्हणतो, की 2 मार्गांनी केलं, जसं आता आपण करतोय, जे आपले प्रेक्षक ऐकतायत सुद्धा आणि बघतायत सुद्धा. तर ह्या वेगळ्या वेगळ्या संदेश देणाऱ्या ज्या सिस्टीम्स आहेत, कम्युनिकेशन सिस्टीम्स, याचा अभ्यास करायला मला जास्त आवडतं.
आणि त्याच्यासोबत येते ती त्यांची ब्रीडिंग सिस्टीम. ते अंडी कशी घालतात, मादीला कसं आकर्षित करतात, मग अंडी कुठं घालतात, काय करतात. पण बेडूक म्हणल्यावर आता ते पहिला जो येतो तो किळसवाणा प्रकार असतो. मला तरी आता ते असं होतं ते. सो मग ते कसं तुला म्हणजे त्याच्यात कशी आवड निर्माण झाली की कारण किळसवाणा बरोबर. किंवा अशा गोष्टी ज्यावेळी बघतो त्यावेळी एक छोटीशी ती भीती ऍज सच थोडस असतं म्हणजे प्रॉपर भीती असं म्हणता येणार नाही, पण ते किळसवाणा प्रकार असतो. पण मग तू कसा मग त्याला हे केलंस? तो सरप्राइझिंगली मला कधी म्हणजे असं आलाच नाही की वाटलंच नाही की किळसवाणा असेल. की युजली काय होतं, आपण एखाद्या गोष्टीला हात लावतो आणि ती बुळबुळीत ओलसर वगैरे लागली की मग ते आपल्याला नको वाटतं, बरोबर. पण तसं कधी झालंच नाही. त्यामुळं मग तो प्रश्न तो ऑप्शनच नव्हता माझ्याकडे की अरे हे काहीतरी विचित्र दिसतंय. अच्छा, पण ह्याच्यासाठी तू जसं मगाशी म्हणलास की ते रात्री फिरणं, ते आवाज, कारण रात्रीतलं जंगल मी सुद्धा बघितलेलं आहे. गोष्टी अशा असतात की इतक्या प्रकारचे आवाज तिथे असतात आणि मग त्यातलं ते मग स्पेसिफिक आवाज, मग तो कॉल देणं, आपण जसं म्हणतो की एकमेकांना कॉल देणं असतं किंवा काहीतरी संकट आहे किंवा काय आहे, या सगळ्या गोष्टी. मग हे कसं किती अभ्यास आणि कशा पद्धतीचे ते अनुभव होते? अनुभव खूपच मस्त होते. आणि हे कसं आहे माहितीये, आता दादा तू बोललास तसं की ही शिकण्याची गोष्ट आहे. म्हणजे एखादं पुस्तक आपण वाचलंय आणि मग ह्या पक्षाचा आवाज ट्याव ट्याव करून येतोय बाबा, मग तुम्हाला बाहेर जाऊन ट्याव ट्याव करून आलेला आवाज कळेल का, असं ते होत नाही. जेव्हा आपण बाहेर फिरतो, एखाद्या प्राण्याला, पक्षाला, बेडकाला, कुणालाही आवाज काढताना बघतो, मग तो ऑटोमॅटिकली आपल्या लक्षात राहतो. आणि तो जंगलातला अनुभव, एकतर रात्रीचं जंगल खूपच सुंदर. म्हणजे मी असं म्हणतो की दिवसा जे जंगल दिसतं ना, त्याच्यापेक्षा रात्रीचं जंगल खूप सुंदर असतं. कारण काय माहितीये, दिवसा आपल्याला हजार गोष्टी दिसत असतात, आणि रात्री आपल्याकडे फक्त एक टॉर्च असतो, ज्याचा काहीतरी एवढाचा ब्राईटनेस पडत असतो आणि तो बरोबर त्या सेक्शन मध्येच आपण फोकसली बघत असतो. म्हणजे आता समजा मला एखादा साप बघायचा आहे, तर तो दिवसा झाडावरचा साप असेल, दिवसा शोधणं ते खूप अवघड आहे. कारण मग झाडं पण दिसतात, फुलं पण दिसतात, पानं पण दिसतात, ब्रांच पण दिसतात, असं सगळं आहे. पण टॉर्च मध्ये कसं एक छोटासा तो फोकस दिसतोय आपल्याला आणि त्यात तो शोधणं भारी. आणि ते काय म्हणतात ना, थ्रिल असतं. ते कॉलेजमध्ये असताना लय भारी वाटायचं. म्हणजे असं मैत्रिणींना वगैरे सांगायला, जंगलात एकटा फिरतो. एकटा फिरायची वेळ खूप कमी आली, कोणी ना कोणीतरी सोबत असतंच. पण ती त्यावेळी एक मजा असते सांगायची. पण ते अनुभव खूप छान असतात आणि सोबत टीम असते, त्यामुळं. मग स्पेसिफिक बेडूक तर झालंच, तू त्या संदर्भामध्ये खूप काम करतो. ती प्रबंध म्हणजे तू काहीतरी त्याच्यावरती हे पण केलेलं, संशोधन पण केलेलं, सांग त्या संदर्भात तुला काहीतरी गोष्टी पण हे झालेल्या आहेत, त्या काय सांगशील? त्याचे कसं असतं, रिसर्च पेपर्स असतात. म्हणजे गोव्यातनं एक आम्ही बेडकाची नवीन प्रजाती शोधून काढली, इंदिरा साळेलकरी नावाची. त्यानंतर बेडकांच्या आवाजांबद्दल, ज्याला प्रबंध नाही म्हणता येणार, शोध निबंध म्हणू शकतो आपण, की शोध निबंध असे आहेत. कोकणातल्या काही लँड यूज, लँड कव्हर चेंजवरती रिसेंटली आम्ही अभ्यास केला, की जंगल आणि मग कोकणातले बाकीचे जे फॉरेस्ट डिस्ट्रक्शन झालेलं आहे, तर त्याचा बेडकांवरती कसा परिणाम होतो, एक्झॅक्टली काय घडतंय. तर हे असे केले. पण आवाजांचं तर आहेच. नाही, नक्कीच. एक गोष्ट मला जाणवते ना, की सामान्य रसिक ज्यावेळी अशा पद्धतीचे पॉडकास्ट किंवा अशा पद्धतीचे इन्स्टावरती तुझी जी माहिती असते ना, ती खूप इंटरेस्टिंग असते. म्हणजे तू त्यात काय करा, काय करू नका, या सुद्धा गोष्टी सांगतोस. मे महिना पासून एक म्हणतो ना, पर्यटनाला जाणं हा एक सगळ्यांची आवड असते. सुट्ट्या असतात, कुठे ना कुठेतरी जायचं म्हणून आपण जातो. मग ते जंगल फिरणं असतं किंवा या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी असतात. सो तू काय सांगशील की पर्यटन ज्यावेळी आपण बघतो, जातो त्या ठिकाणी, मग जंगलामध्ये किंवा आता मेन नंतर पावसाळा चालू होतो, मग धबधब्यांच्या ठिकाणी जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. सो काय गोष्टी केल्या पाहिजे तरी? म्हणजे आता हा आहे ना, खूपच मोठा विषय बरं काय, की पर्यटन, रिस्पॉन्सिबल टुरिझम आपण याला म्हणू शकतो. कसं झालं माहितीये, की लॉकडाऊन नंतर मी ती 2-3 वर्ष आपली खूपच कंटाळवाणी गेली होती. आणि त्यानंतर सोशल मीडिया असेल किंवा आपल्याकडे टेक्नॉलॉजी जी सहजरित्या मिळत गेली असेल, त्यामध्ये वेगळे वेगळे कॅमेरेज असतील, रील बनवणं असेल, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि थोडंफार कसं होतं, की लोकांना फिरायची आवड वाढलेली आहे. याचं कारण लोकांना ती जागा असतील, लोकेशन्स असतील, कळायला लागलेली आहेत.
पण ह्याच्यामध्ये कसं होतं माहितीये की ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल टुरिझम हा भाग यायला पाहिजे. आता आपल्याला हे का करतात, तू पण जंगलात बऱ्याच वेळेला फिरलेला आहेस, की आपल्याला जंगलातले धोके आहेत ना माहिती आहेत, बरोबर. म्हणजे कसं होतं, मला आता बरेच जण विचारतात, इंस्टाग्रामवरती वगैरे सुद्धा मेसेज येतात किंवा भेटणारे लोक विचारतात की अरे तुम्ही जंगलात फिरता, मग तुम्हाला भीती वाटत नाही का, रात्रीची भीती वाटत नाही का. तर त्यांना मी नेहमी सांगतो की भीती वाटते, आणि भीती आहे म्हणून मी आज जिवंत आहे. माणसामध्ये भीती नसली ना, मग तो धाडस करायला जातो. आणि जंगलामध्ये तुलाही माहिती आहे दादा की जंगलामध्ये धाडस करणं हे आपल्या जीवावरती बेततं, अगदी छोट्यातल्या छोटी गोष्ट जरी असेल तरी. तर बऱ्याच वेळेला न्यूजमध्ये वगैरे पण आपण बघतो की पावसाळ्यामध्ये काहीतरी फोटो काढायला गेलेत, सेल्फी काढायला गेलेत आणि वरनं खाली दरड कोसळली किंवा तो माणूसच स्वतः खाली कोसळलाय वगैरे. हे प्रकार तर सध्या भयानक व्हायला लागलेत. आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम ह्यालाच म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवाची शिवाय तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणची जबाबदारीनं काळजी घेणं, तर हे रिस्पॉन्सिबल टुरिझम आहे. कसं व्हायला लागलं माहितीये की आता ते हिडन प्लेसचं एक रील संदर्भात मी मध्ये एक व्हिडिओ केला होता की आता त्याचे काही एक्झाम्पल्स पण सांगतो बरं का. रिसेंटली मी एक रील बघितलं, कोकणात कोणीतरी आहे की ज्यांनी, म्हणजे तो एक माणूस आहे जो कोकणात गेला आहे आणि जो व्हिडिओ करतोय, आणि तो एका प्रवाळाच्या मोठ्या खडकावरती उभा राहिलाय आणि तो लिटरली त्या प्रवाळांवरती नाचून ते रील बनवतोय. आणि ते मी तुम्हाला एक आता जागा दाखवतो, ही तुम्ही कधीच बघितली नसेल, कोल्हापूर पासून 70 किलोमीटर लांब, 75 किलोमीटर लांब. अरे म्हटलं, त्याला युनेस्कोनं प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्याच्यात नाचतोय काय. असं होतं ते. खरं लोकांनी काय वाटेल ते केलेलं आहे. जसं मागच्या वर्षी कारवीचं पण झालं होतं, तुला अरे काय कारवीचे व्हिडिओ, बाप रे. प्रचंड प्रमाणात म्हणजे कास्टचे काही व्हिडिओ जर बघितले असतील तू पण सुद्धा, तर लोकांनी अशा गाड्या घातल्यात कारवीमध्ये. म्हणजे एक सुरुवात कुठनं होते माहितीये की 1-2 रील मधनही सुरुवात होते. आणि ठीक आहे, रील बनवाव्यात, छान बनवाव्यात, पण त्याचा आपण जो काही ओव्हरयूज करून ठेवलेला आहे ना, हे काय म्हणजे त्याला सीमा राहत नाही. मग प्रत्येक जण जातो आणि मला काहीतरी दाखवायचंय की अरे मी कारवीच्या फुलांमध्ये गेलो. अरे हो, जा की मग फोटो काढ, मित्रांना पाठव, मैत्रिणींना पाठव, त्याच्याबद्दल 4 ओळी माहिती लिह. माहित नसेल तर काही करू नको, नुसतं ते टाक. अगदी बरोबर. त्याला कॅच लाईन कशाला घालायच्या, तुम्हाला माहिती आहे काय, साताऱ्यापासून 4 किलोमीटर लांब, 5 किलोमीटर लांब. एक व्हिडिओ मी असा बघितला गंमत म्हणून, मला तो आठवतोय, कासचा व्हिडिओ आहे आणि खूप छान आहेत. आणि यातली मी आता काही कुंडीत लावणार आहेत म्हणून तिने बसली. आणि आता बघूया पुढच्या वेळी माझ्याकडे ह्या कुंडीत येतात, अरे नाही ते करायचं. हे सुद्धा राहत नाही रे, राहत नाही. आणि मग हिडन प्लेसेस जसं तू म्हणतोस ना, आणि मग त्या हिडन राहत नाही. की ज्या गोष्टी तशा राहणं अपेक्षित आहे, त्या गोष्टी त्या ठिकाणी एक जीवनचक्र किंवा एक आपण म्हणतो की काही गोष्टींची निर्मिती त्यासाठी केलेली आहे. बरोबर. तसंच मग या विषयावरूनच मला असं एक वाटतं की छोट्या कीटकांच्या वरती सुद्धा बरंचसं तू अभ्यास करतोस, तर त्या संदर्भात काय सांगशील? म्हणजे आता पर्यटनाचा विषय म्हणून तुला पुढचाच एक आहे की त्याला क्लिअर देतो की काजवा महोत्सव, म्हणजे ऍडव्हर्टाईज निघतात, म्हणजे काजवा महोत्सवाच्या तिथं आज माझा ऑर्केस्ट्रा आहे, हो, काजवा महोत्सवाच्या इथे डान्सिकल शो आहे, काजवा महोत्सवाच्या इथे डीजे पार्टी आहे. काजवा एकत्र एका ठराविक गोष्टींसाठी ठराविक काळामध्ये येत असतात, त्यांची पुढे सायकल चालण्यासाठी. माझ्यापेक्षा तू यात जास्त चांगल्या गोष्टी सांगशील. काय काय चाललंय रे? हे पेव फुटलंय, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर पेव फुटल्यासारखं झालेलं आहे. हे कसं, आता सीझन पण येईल काजवा महोत्सवाचा, आणि मला वाटतं सगळीकडे त्याचे पोस्टर यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपल्या नशिबानं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्याच्यावरती आता प्रबंध घालायला सुरुवात केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. पण आपण सांगू शकत नाही ऑन साईट काय प्रकार चालतात, कारण लोकांना मार्ग काढायचा आहे ना, तर चोरवाटा कशाही काढू शकतात. तर हे काजवे लुकलुकतात का बेसिकली, तर ते त्यांच्या माद्यांना आकर्षित करायसाठी किंवा त्यांच्या नरांना संदेश देण्यासाठी ही त्यांच्यातली एक झालेली कम्युनिकेशन सिस्टीम आहे. बरोबर. श्राव्य नाही, दृक कम्युनिकेशन सिस्टीम आहे ती. मग आता आपण तिथं जायचं, ठीक आहे ना, जायचंय ना, जावा, एक 10-15 लोकांचा ग्रुप घेऊन जावा, टॉर्च बंद करा, निवांत बसा, पाय तर 4-5 गप्पा मारा, अर्धा तास काय, मी म्हणतो 1 तास बसून निवांत तिथं एन्जॉय करा. पण मग तू म्हटलास तसंच की तिथं मग ते स्पीकर लावायचे
आणि मग ते तिथं डीजे नाईट करायची, मग तिथं टेंट कॅम्पिंग करायचं, मग त्याचा तिथं जाळ करायचा आणि मग तिथं लाईट पोल्युशन करायचं. मग कशाला येतात काजवे पुढच्या वर्षी परत? करेक्ट आहे, करेक्ट. मग एक अभ्यास सुद्धा झाला होता ह्याच्यावरती की लोक जेव्हा ह्या कॅम्पिंगला वगैरे जात आहेत तर काजव्यांच्या माद्या ज्या असतात बेसिकली त्यांना उडता येत नाही, कारण त्या लार्व्हा आळी स्वरूपाच्या असतात आणि मग त्या पायाखाली तोडवल्या गेल्या. मग ती प्रजनन क्रिया पुढं कशी जाईल, ती सायकल पुढं कशी जाईल, असं आहे. त्यामुळे हा काजवा महोत्सव आता त्याच्यावरती प्रबंध आलेले आहेत असं मला तरी वाटतंय. पण मग काय होतं माहितीये की एक गेला की दुसरा जातो, दुसरा गेला की तिसरा जातो. म्हणजे मागच्या वर्षी माझ्या बहिणीनंच मला विचारलं होतं की अरे असं असं एक काजवा महोत्सव, तुला जाऊ नको, तुला काजवे बघायचे ना, तुला हरिपूरमध्ये पण काजवे दिसतात, मी तुला 4 काजवे दाखवतो बस. तिथं जाऊन मग ते एन्जॉय करायचं ना, की ठीक आहे. मग जिथं ऑलरेडी डिस्ट्रक्शन झालेलं आहे की जिथं आता करणं पॉसिबल नाही आहे, पुण्याच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आहे, काजवे बघायला नको जाऊ, तुला एन्जॉय करायचे, टेंट कॅम्पिंग एन्जॉय करायचे, बोटिंग एन्जॉय करायचे, तिथं जा एन्जॉय कर, काजवे मी तुला दाखवतो. अगदी खरं, अगदी खरं. नाही पण हे महोत्सवाचं स्वरूप जे आणलं जात आहे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जी काही नैसर्गिक आहे, ज्याच्यासाठी निसर्गानं काही गोष्टी, काही नियम ठरवून घेतलेले आहेत की अशा पद्धतीने त्या गोष्टी होणार, तिथं जर असे महोत्सव झाले ना तर ते खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे पुढच्या काही काळामध्ये हे काजवे मुलांना आपण दाखवू पण शकणार नाही की अशा पद्धतीनं होतं, एवढंच होऊन जाईल. पण हे आपल्या जीवनचक्रामध्ये हे बारीक कीटक जे म्हणतो आपण ते किती महत्वाचे आहे, तर काय सांगतो? हे खूप इंटरेस्टिंग हा विषय आहे की मी काय म्हणतो की प्रत्येक जीवाचा या निसर्ग चक्रामध्ये कुठं ना कुठेतरी काही ना काहीतरी हिस्सा असतो. जर नसेल तर ती प्रजाती नष्ट होऊन जाते. बरोबर. हा उत्क्रांतीचा साधा सोपा नियम आहे आणि माणूस हा निसर्गाचा भाग आहे. त्यामुळं कुठं ना कुठेतरी हे सगळं आपल्या दैनंदिन आयुष्यावरती फरक पाडत असतं. त्याचे परिणाम आपल्याला जाणवत नाही, कारण ही प्रोसेस घडायला खूप मोठा वेळ लागतो. आता एक साधं सोपं सगळ्यांना समजेल असं एक्झाम्पल घेऊया आपण की मधमाशी. आता काजवा कीटक आहे म्हणून मधमाशीचं एक्झाम्पल. तर ती काय करते मधमाशी? परागीकरण करते, पॉलिनेशन करते. कशाचं पॉलिनेशन करते? मेजॉरिटी आपण जे फ्रुट्स खातोय, फळं खातोय किंवा आपण धान्याची खातोय, तर धान्य सगळीच नाही, काही वाऱ्यामार्फत परागीकरण होतात, पण त्यातली काही भाग आहेत ते त्याचं परागीकरण करते. आता कुठंतरी एका कॉलनीला काहीतरी धक्का लागला किंवा असं समजूया की काजवा महोत्सवाला एक 50-60 जणांचा मॉब गेलाय आणि तिथं काही कारणानं त्या मधमाशांच्या पोळ्यांचा विध्वंस झाला. त्याच्या आजूबाजूला जे क्रॉप्स आहेत तरी त्याच्यावरती डेफिनेटली त्याचा परिणाम होणार आहे. त्याचा परिणाम त्या शेतकऱ्याच्या आयुष्यावरती होणार आहे आणि मग ती चेन चालत राहणार आहे. तो माल मार्केटमध्ये येईल नाही येईल, अगदी तो 0.00 कितीतरी % असेल, पण एक क्रिया जेव्हा घडते तेव्हा अरे तो काजवा महोत्सवाला गेला, मग चला आपल्या गावात पण चालतो, चला 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 चला. मग हे असं करत करत ही रांग पूर्ण महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. असं हे छोटीशी कुठेतरी गोष्ट घडते आणि मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट डेफिनेटली आपल्या आयुष्यावरती होत असतो, पण तो आपल्याला कळत नाही. आणि तू तुझ्या इन्स्टाच्या माध्यमातून या बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी मांडतोस, त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. कारण एक गोष्ट अशी होते की एखादी चांगली गोष्ट सांगणं आणि हे करू नका असं सांगणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. आणि ज्यावेळी आपण डायरेक्टली करू नका असं म्हणतो त्यावेळी मग समोरचा नाही मी करणारच, मग करू नका का म्हणतोय म्हणून तो परत उलटा रिॲक्ट होण्याची शक्यता असते. तुला असं कधी अनुभव आलेत का की बाबा असं काही तू सांगायला गेलास आणि ते रिबॉन्ड तुझ्याकडेच आलेला आहे, असं कधीतरी नक्कीच झालेलं? प्रत्येक रील म्हणजे आता थँक गॉड की किती आता 30,000 फॉलोअर झालेले आहेत, पण त्याच्यातली एखादी कमेंट असते की तुम्ही काय सांगताय, किंवा मग मेसेज येतो तुम्ही कशाला सांगताय, हे सरकारने हे करायला पाहिजे, सरकारने ते करायला पाहिजे. पण लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे बरं का. म्हणजे मला ऍक्च्युली वाटलं नव्हतं की हे डान्स आणि ह्या सगळ्या ट्रेंडमध्ये मराठीतून निसर्ग अभ्यासाला कुठं ना कुठेतरी आपल्याला हे मिळेल. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या टोलवा टोलवीचे प्रकार खूप चालतात, बरेच चालतात. पण काही 2-3 अनुभव असे आलेले आहेत की आता रिसेंटली 1-2-3 कॉन्झर्वेशन रिलेटेड व्हिडिओज बनवले होते जंगलाच्या ह्याच्याबद्दल. जो हैदराबादमध्ये जो क्रायसिस आता झाला, हैदराबादमध्ये नाही तेलंगणा स्टेटमध्ये, तर
त्याचे की सरकारनं हे करायला पाहिजे, सरकारनं ते करायला पाहिजे, मी त्यांना एकदम पोलाइटली उत्तर देतो की ठीक आहे, सरकार करेल तेव्हा करेल, सुरुवात आपल्यापासनं करायला पाहिजे. कारण कसं आहे, निसर्ग वाचवणं ही दुसऱ्या कोणाची जबाबदारी नाहीच आहे. स्वतःकडून जर एक छोटी हा. गोष्ट आपल्याकडून जर होत असेल आणि ती जर चांगल्या पद्धतीने होत असेल तर नक्कीच प्रत्येकानं जर हा विचार केला तर नक्कीच जीवनचक्रामध्ये जो महत्वाचा घटक आहे निसर्ग तो नक्कीच वाचेल असं मला वाटतं. काय वाटतं रे की आत्ताची परिस्थिती ज्यावेळी आपण बघतोय की आजकालचा सुशिक्षित किंवा आजकालचा तरुण वर्ग पर्यटनाला जात असताना रील्स डोक्यात ठेवूनच जातो. हो हो हो. याच्या अगदी, मागे अगदी, होय. निसर्ग वाचन हा जो विषय आहे हा. तो घडावा याच्यासाठी काय सांगशील? कारण ते एक वेगळीच गोष्ट आहे ही समजावून सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे धबधब्याच्या समोर जाऊन एखादा रील करणं, एखाद्या गाण्यावरती नाचणं, पण त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी शांत बसून आनंद घेणं, निसर्गाचा आनंद घेणं, निसर्ग वाचणं हा जो खरंच निसर्ग वाचणं हा खूप छान असं समोर येते. तर काय सांगशील या संदर्भामध्ये तू? ह्याला हा एक खूप कॉम्प्लिकेटेड हे उत्तर येऊ शकेल माझ्याकडून की पहिल्यांदा ती सेन्सिबिलिटी किंवा ती संवेदनशीलता आपल्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे. आणि मुळातच आपल्याला आहे ना शाळेपासून निसर्ग किंवा पर्यावरण हे फारसं शिकवलेलंच नाही आहे की अरे ऑप्शनचा विषय, अरे ग्रेडचा विषय. म्हणजे मला तरी आठवतंय की शाळेत असताना मूल्य शिक्षणाचा तास आणि निसर्ग शिक्षणाचा तास किंवा पर्यावरणाचा तास ह्याला टाइमपास केला जायचा किंवा मग आम्ही दंगा करून सरांना पीईच्या ग्राउंडवरती न्यायला लावायचो. मग हे जोपर्यंत आता ह्यामध्ये लोकांची पण चूक नाही आहे, कारण ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. ज्या क्षणी त्या माहीत होतील त्या क्षणी त्याचं महत्व पटेल. जसं आता पैशाचं महत्व सगळ्यांना आहे, लहानपणापासून आपण ते बघत आलोय म्हणून, घरची परिस्थिती असेल काही असेल, तर ते निसर्गाचं ज्यावेळी महत्व कळेल त्यावेळी आपसुकच ती संवेदनशीलता येईल. संवेदनशीलता आली तरच हे रील डोक्यात ठेवून सहलीला न जाणं वगैरे हे प्रकार. आता आपण प्रत्येकाला तर आपण फोर्स करू शकत नाही, बरोबर. आणि आज आता एक मी व्हिडिओ केलाय आणि उद्या लोकांची ही मानसिकता बदलेल हे पण नाही. हे मी कशाचा विचार करून चालू, पुढच्या पिढीचा विचार करून चालू. पण ते हे शिक्षणामध्ये यायला पाहिजे. शिक्षणामध्ये आलं तर याचं महत्व कळेल. महत्व कळालं तर ती संवेदनशीलता मनामध्ये येईल आणि तर मग तो माणूस भावनिक होऊन कुठेतरी त्याचा विचार करेल. कारण जोपर्यंत ती भावनाच येणार नाही तोपर्यंत मग त्याचं महत्वच राहणार नाही. असं आहे. पण निसर्ग तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सूचना देतोय ना रे, असं पण आहे की बाबा की हे करू नका, हे करू नका, हे सांगतोय निसर्ग. म्हणजे बरेचसे ऍक्सिडेंट मला असं वाटतं की धबधब्याच्या ठिकाणी जे काही ऍक्सिडेंट झालेले आहेत, बरेचसे मृत्युमुखी पडलेले आहेत लोक. ते वाहत गेलेले व्हिडिओ तर इतके आहेत आपल्याकडे, पण तरी आपण सुधारत नाहीये. तरी आपण तिथे जातो, परत आपण ट्रिप काढण्याचा प्रयत्न करतो, जरी माहिती असेल की अशा पद्धतीने गोष्टी होत आहेत. वेगळं आहे, विचित्र आहे या सगळ्या गोष्टी. पण कुठंतरी आपल्यासारखी माणसं, कुठंतरी म्हणजे तुझ्यासारखी माणसं असं म्हणतो, आपल्यासारखी म्हणजे आता मी सुद्धा नेचर कॉन्झर्वेशन काम करत असतो, पण तुझ्यासारखी माणसं आली पाहिजेत समोर. मग संशोधन ज्यावेळी म्हणतो आपण या निसर्गाच्या संदर्भातलं, तर मला एक क्युरियोसिटी म्हणून तुला हा प्रश्न विचारतोय की यातलं संशोधन म्हणजे काय काय असतं रे, आणि कशा पद्धतीनं त्याला गोष्टी पुढे न्यायच्या असतात. बेडकाच्या संदर्भातलं संशोधन किंवा एखाद्या कीटकावरती मी संशोधन करतोय किंवा एखाद्या पानावरती, या झाडावरती येणारे काही कीटक आहेत त्याचं संशोधन, हे काय आहे आणि या गोष्टी कशा करायच्या, म्हणजे सामान्य लोकांना सुद्धा कळवतं. सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात पहिला मी आपल्याला साधा सोपा प्रश्न पडला पाहिजे, बरोबर. की जे पुलं सुद्धा सांगतात की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न पडायचा ज्यावेळी बंद होईल त्यावेळी तुमच्या माणूसत्वाला कुठेतरी धोका पोहोचला. पुलंचं वाक्य आहे छान. तर तो प्रश्न पडला किंवा त्याचं उत्तर शोधणं, उत्तर शोधायचं असेल तर मग त्याला एक काहीतरी शास्त्रीय त्याला एक ढाचा बसवणं. कसा बसवणं, तर मग ते आधी कोणी संशोधन केलंय का, कोणी काही लिहिलंय का, किंवा त्याच्या रिलेटेड त्याच्यासारखं कोणी काही काम केलंय का, तर ते बघून आपली स्वतःची एक मेथोडॉलॉजी तयार करणं. आता एक हे पान आहे तर ह्या पानाचा रंग हिरवा का आहे असं कोणाला तर कधीतरी प्रश्न पडला. मग त्यांनी त्या पानाचा एक छोटासा तुकडा घेतला असेल, मग तो त्या मायक्रोस्कोप खाली सूक्ष्मदर्शिकाखाली बघितला असेल, मग त्याला कळलं असेल की त्यामध्ये हरित लवक नावाचं काहीतरी आहे बाबा, की जे प्रकाश संश्लेषणाला
मदत करतात. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे प्रश्न पडायला पाहिजेत की जे मी आता 11वी-12वीला मी शिकवतो, मला कोणाच्यातही दिसत नाही की प्रश्न पडतायत. बापरे, म्हणजे मला असं लेक्चर घेतल्यानंतर असं वाटतं की काय तुम्हाला कळलंय का कळलं नाही आहे म्हणजे मी सांगायला चुकतोय का तुम्ही ऐकायला चुकताय. हे प्रश्न पडायचंच बंद झालेत. हे प्रश्न पडले पाहिजेत आणि ज्यावेळी प्रश्न पडतील मग ते आता बेडकांच्या की बेडूक आता रात्री आवाज का करतात. ठीक आहे, बेडूक रात्री आवाज करतात मादीला आकर्षित करायसाठी. मग त्याच्यामध्ये असा एखादा आवाज आहे का की जो तो स्पेसिफिक आवाज मादीला आकर्षित करतोय आणि बाकीच्या दुसऱ्या स्पर्धा करणाऱ्या नरासाठी आहे. मग त्याच्यानंतर तो प्रयोग जो आहे हा डिझाईन करणं आलं, मांडणं आलं की मग त्याच्यामध्ये काय असेल, मादीला आकर्षित करण्यासाठीचा आवाज मग मी रेकॉर्ड किंवा एक एक्झाम्पल आवाज ए हा मी रेकॉर्ड केला, तो मादीसमोर ऐकवला. मग असे हे प्रयोग झालेले आहेत. मग ती मादी त्या स्पीकरकडं आकर्षित झाली. मग हे आधीच्या लोकांनी केलेलं काम त्यावरून आपल्याला काय मॉडिफाय करता येतंय का, तो एक शास्त्रीय हे करणं आणि सगळ्यात महत्वाचं इच्छा असणं, कन्सिस्टन्सी असणं महत्वाचं. ते जर असेल तर आहे. आणि यालाच आपण संशोधन म्हणतो. फार काही हायफाय करायची गरज नाहीच आहे संशोधन करणं म्हणजे, बरोबर की कुठंतरी जाऊन मग मला काहीतरी केमिकल रिॲक्शन लिहायची आहे किंवा काय, ते सायन्स आहे, ते पण सायन्स आहे पण ते वेगळं सायन्स आहे. इथं तुम्हाला छोटे छोटे प्रश्न पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नातनं आधी कोणी काही काम केलंय का हे कळलं पाहिजे. लहानपणापासून मला एक गोष्ट वाटते किंवा समोर येते की मोठे प्राणी आपल्या समोर ज्यावेळी येतात त्यावेळी आपल्याला भीती वाटते आणि मग काय करायचं असं एक काय करू शकतो आपण असं एक प्रत्येकाच्या मनात एक शंका असते. तर काय असं समजा एखादा जंगलात फिरायला गेलो, हत्ती आला किंवा समोर असं एखादा मोठा वन्य प्राणी आला तर काय करावं, फर्स्ट स्टेप काय असते? ही काय करू नये, त्याला जो करायचा तो करत असतो. आपण काय करायचं नाही. पण हा प्रश्न खूप जेन्युइन आणि खूप लोक विचारतात कारण ही क्युरिओसिटी असते. कारण आपल्याला जंगल म्हणजे असंच दाखवलं गेलेलं आहे की तुमच्या अंगावर कोणीतरी हल्ला करणार, मग तुम्हाला तिथनं पळायचं कसं. पण आता दादा तूच सांग की आपण आता जंगलात एवढ्या वेळेला फिरलोय, एखादा प्राणी दिसतो का आपल्याला? कुठेतरी 10 फेऱ्या मारल्यानंतर कुठेतरी एखादा दिसतो. बेसिकली कसं आहे, आपल्या हालचालींमुळं प्राणी एकतर आपल्या जवळ येत नाहीत. माणसाला सगळेजण घाबरत असतात. आपला वास, आपला आवाज, आपली हालचाल या सगळ्याचमुळे प्राणी घाबरत असतात. क्वचित कुठेतरी ऍक्सिडेंटली आपली आणि दुसऱ्या एखाद्या प्राण्याची समोरासमोर भेट होते. अशा वेळी एकच सल्ला आहे की ऍक्च्युली काही करू नये. बरोबर की समजा कुठला, आता बरेच लोक असं विचारतात की वाघ समोर आला तर काय, वाघ इथं राहिलेत का? किती राहिलेत? त्यातले समोर याचे चान्सेस किती आहेत? पण असे प्राणी कधी मुद्दामून हल्ला करत नाहीत. नरभक्षक किंवा असे जे प्राणी असतात तसे आपल्याकडं सुदैवानं आपल्याकडं त्यांची संख्या खूपच कमी आहे. पण युजली एन्काउंटर्स होतच नाहीत. आणि जर झाले तर समजा वाघ समोर आलाय, बिबट्या समोर आलाय, त्याच्याकडं आपला चेहरा ठेवून पाठीमागं जाणं आणि आपण शरणागती पत्करणं हा सगळ्यात सोपा मार्ग असतो. कारण आपल्यापेक्षा ते प्रचंड ताकदवान असतात. बाबा आमटेंचे वगैरे पिक्चर किंवा आपले प्रकाश बाबा आमटेंचे पिक्चर जर बघितले असतील तर त्याच्या तो अस्वलाने असा पंजा मारलेला वगैरे त्यामध्ये हे, त्याच्या पंजामध्ये एवढी ताकद आहे की तो पूर्ण अशी स्किन चेहऱ्याची फाडू शकतो. आपल्यापेक्षा नक्कीच ते ताकदवान आहेत आणि आपण काही करू शकत नाही त्यांच्याशिवाय. स्पीडनं पळू शकत नाही, झाडावर चांगलं चढू शकत नाही. त्यामुळे शरणागती पत्करणात दंगा धोपा न करता, त्याला खतरा किंवा त्याला धोका वाटणार नाही असे कुठलेही कृत्य न करता पाठीमागं फिरणं हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. हा पटतो किंवा हा आपल्याला साधारण माहिती आहे. एक गोष्ट होती म्हणजे याचाच एक दुसरा विषय मला आता समोर येतो की ही गोष्ट आपण मोठ्या प्राण्याबद्दल करतो, पण छोटे कीटक किंवा जे आपले लहान छोटे छोटे प्राणी असतात की ते आपण लगेच चप्पल घे मार, चप्पल घे, पाल दिसली मार, झुरळ दिसलं मार. पण माझ्या बाबतीत किंवा तुझ्या बाबतीत सुद्धा तोच विषय मे बी सेम असेल की हे सुद्धा अरे काहीतरी त्यांचं काम आहे ना आपल्या जीवनामध्ये, ते पण त्यांचे काहीतरी गोष्टी करतायत. तुला काय वाटतं की काय बरोबर आहे, काय सांगशील याबद्दल? नाही, मार हे तर कम्प्लिटली चुकीचं आहे. अनलेस अँड अंटिल की तो तुम्हाला काही त्रास देतोय का. ती भिंतीवरती ती किडे खायला आलेली आहे, ती चावणार नाही का काही नाही.
जर तिला आपण, आणि पालीला पकडायला आपण जातच नाही, पकडलं तर ती तुम्हाला तिच्या बचावासाठी चावू शकेल, पण पाल चावल्यानं काही होत नाही, पाल विषारी नसते. आपल्याकडे तर भरपूर गैरसमज आहे जेवणात. दुधात पाल पडते, पांढरं बघून पडते, कधी ना कुठेतरी अशा घटना घडलेल्या असतात आणि मग त्याचं ते पेव फुटत जातं नंतर. पण असले कुठलेही प्रकार नसतात. आणि मुळात मार किंवा ही भावना कुठून आली आहे त्याचं मूळ शोधणं गरजेचं आहे. करेक्ट. म्हणजे हिंसा, आता ती कुठली असू दे, ही एक प्रकारची हिंसा आहे. बरोबर. हे मूळ कुठून येतंय? मग ते मुलांना लहानपणी अनावधानाने असं काही शिकवलं जातंय का? मग पूर्वी कसं व्हायचं की गोष्टी सांगितल्या जायच्या, इसापाच्या नीतिकथा असतील, सिंदबादच्या 7 सफरी असतील, किंवा मोगली सारख्या, जंगल बुक सारखी पुस्तकं आपल्याकडे होती, बोधकथा पेपरमधनं किंवा ह्याच्यातनं यायच्या. तर याच्यामध्ये प्राण्यांच्या गोष्टी असायच्या. कोल्हा गेलाय जंगलात, मग तो वाघाच्या गुहेत काय जातो आणि हे काय करतो. आता ती संस्कृतीच बंद झाली. म्हणजे हे आपल्यावरती जे लहानपणी संस्कार झालेले आहेत की बोधकथांमुळे, आजींच्या गोष्टी, किंवा लहानपणी सगळ्यात पहिल्यांदा कुठले पक्षी आपल्याला कळतात तर चिव काऊ, एक घास चिवचा एक घास काऊचा. मग नंतर ते आपण पक्षी ओळखत जातो, मग हा बगळा वेगळा, मग पुलं म्हणतात तसं म्हशीच्या पाठीवरून सहलीला जाणारा बगळा वेगळा, तसं होतं. पण ही आता राहिलेत कुठं हे प्राणी पक्षी? दिसत आहेत का आपल्याला? त्या गोष्टी सांगितल्या जात आहेत का? सगळ्यात महत्वाचं, पालकांना एवढा वेळ आहे की आपल्या लहान मुलाला बसवून गोष्टी सांगितल्या पाहिजे. मी खूप सुंदर रील बघितलं बरं काय परवा, खूप सुंदर रील बघितलं की एक मुलगा असतो की त्याला स्क्रीन बघितल्याशिवाय जेवण जात नसतं. तर त्याला पर्याय म्हणून एक पालकांची, एक बाहेरच्या देशातली आहेत कोणीतरी, कुठलं लक्षात नाही, तर त्या मुलाला जन्मापासून त्यांनी स्क्रीनच दाखवलेली नाही, कुठलीच स्क्रीन नाही, टीव्ही नाही, घरातले टीव्ही काढून टाकलेत, स्वतः आई वडील मोबाईल वापरत नाही. ते मुलगा, ते पोर आहे, ते कटकट न करता जेवते, खाते, अभ्यास करते, फिरते. मग ह्या आपण केलेल्या चुका आहेत आणि ह्याचे कुठेतरी परिणाम आता आपण भोगतोय. मग ती भावना कुठेतरी, अरे याला मार, याला दगड मार, मग पुत्र झोपलंय त्याला दगड मार, अशा ह्याच्यातनं शिक्षण नसल्यामुळं ते बेसिकली होते, बाकी काही नाही. याच्या कुत्र्याला दगड मार ह्याच्यावर एक जस्ट किस्सा म्हणण्याविषयी ते ट्रेंडिंग होतं बरंचसं, की लाल कलरच्या बाटल्या पाण्याच्या ठेवल्यावरती कुत्री येत नाही. अरे मी आजही बऱ्याचशा दुकानाच्या बाहेर, बऱ्याचशा घरांच्या बाहेर मी त्या लाल कलरच्या पाण्याच्या बाटल्या बघतोय. काय रे, काय विषय? काय म्हणजे लोकांना प्रश्न पडायचे बंद झालेत की नाही, ह्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. अरे कुत्र्याला रंगच दिसत नाही, त्याला ते आता कसं लोकांना सांगायचं की लाल बाटली, कुणी ना कुणीतरी ही कधीतरी सुरुवात केली आहे, ते रील करून ते व्हायरल केलंय आणि मग ते सगळ्यांनी फॉलो केलेलं आहे. बऱ्याच वेळेला तू पण बघितला असेल, या पंचमुखी रोडला आपल्या सांगलीच्या त्या लाल बाटल्यांजवळ कुत्री निवांत झोपलेले असतात. अगदी बरोबर. ते असं काय, म्हणजे लोकांना अभ्यास करायचा, त्याच्या पाठीमागचं जाणून घ्यायचंय का नाही, काही नाही. मग ते लाल बाटल्या कोणीतरी ठेवायला सांगितल्या ना, मग ठेवून द्यायचं, मग त्या सगळ्यांनी ठेवायचं. बरोबर. आणि हे खूप व्हायरल होतं. म्हणजे तुझ्यासारखे चांगल्या एखादा विषय मांडणारे रील मे बी थोडेसे कमी हे होतील, पण अशा पद्धतीनं जे काही बाटल्या ठेवा किंवा अशा गोष्टी केल्यामुळं प्राणी येत नाहीत, अशा गोष्टी केल्यामुळं साप घराजवळ येत नाहीत, हेच जास्त व्हायरल होत असं मला वाटतं. खरं तर या गोष्टी व्हायरल झाल्या पाहिजेत की ज्यामध्ये काहीतरी चांगली माहिती दिली जाते. सो खरंच खूप छान गप्पा चालल्यात निनाद, आणि तुझ्या एकंदरीत बोलण्यावरनं असं वाटतं की तू अभ्यास तर या सगळ्या निसर्ग म्हणून किंवा एक प्राणी म्हणून, कीटक म्हणून ज्याच्यावरती तुला अभ्यास करायचा तो करतोच आहेस, पण पुलंची नावं मी बऱ्याच वेळा तुला ही पण एक आवड आहे, म्हणजे पुस्तक वगैरे, म्हणजे म्हणून तुला काय काय आवडतं ते सांग ना. म्हणजे आता प्राणी पक्षी झाल्या, आता तुझ्याबद्दल काय? मला वाचायला भरपूर आवडतं आणि दिसतंय विनोद करायला आवडतात, कारण मला असं वाटतं की विनोद हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आता निसर्गाचा जर परत विचार करायचा झाला तर माणूस असा एकटाच आहे की ज्याला हसता येतं किंवा ज्याला भावना एक्सप्रेस करता येतात. त्यामुळे मला पुलंची पुस्तकं वाचायला आवडतात आणि त्यात विनोद जरी असला ना तरी त्याच्यामध्ये एक भावनिकता आहे, कुठेतरी एक संवेदनशीलता आहे. तर वाचायला आवडतं आणि गाणी ऐकायला आवडतात, मजा करायला आवडते, पण अगेन रिस्पॉन्सिबली मजा करायला आवडते. करेक्ट. वा. अजून काय सांगशील? म्हणजे या सर्व गोष्टींच्या मध्ये म्हणजे बरीच चर्चा करतो आपण, एक असं वाटतं ना की आता जी पिढी आपण
येणारी म्हणतोय की काय जेन झी हा शब्द वापरला, जेन जी हा प्रयोग त्यासाठी हा, केला हा. जातो. ही पिढी या पिढीला समजावून सांगण्यासाठी काय केलं पाहिजे राव? म्हणजे हातात काही आहे का, राहतंय का? हाच खरं तर प्रश्न आहे. आणि निसर्ग, आणि त्यामध्ये निसर्ग वाचवणं, यामध्ये काय काय सांगशील तू? कसं आहे ना, आपल्याला जे पाहिजे, आता समजा माझं एक हॉटेल आहे, मला जे आवडतंय ते माझ्या हॉटेलमध्ये विकलं जाणार नाही, जे बाहेरच्यांना आवडतंय ते विकलं जाणार आहे, बरोबर? हा आपला कुठलाही व्यवसाय करायचा एक साधा सोपा नियम आहे. हाच फक्त आपल्याला यांच्या बाबतीमध्ये लागू करता येतो, की त्यांना ज्या प्रकारे हवंय तसं शिक्षण देणं. की आता जेनझीला काय हवंय, की आता बरेच लोक म्हणतात की अरे जेनझी म्हणजे काय, कशी काय जनरेशन आहे ही, पण ही आपल्याच समाजानं बनवलेली आहे. माझं मागं एका मानसशास्त्रज्ञांशी ह्याच्याबद्दल बरीचशी चर्चा झाली की ही जनरेशन वाईट नाही आहे किंवा यांना वाईट म्हणण्यासारखं काही नाही आहे, ती आपल्यातनंच तयार झालेली आहे. त्यांना थोडंसं हा ट्रॅक बदलून व्यवस्थित ट्रॅकवर आणण्याची गरज आहे. कारण कसं होतं, हे आता विद्यार्थ्यांना मी बघतो ना, असे पण खूप संवेदनशील विद्यार्थी आहेत या जनरेशनमध्ये, म्हणजे आपल्या जनरेशनपेक्षा सुद्धा. तर ह्यांना काय हवंय, यांना मजा मस्ती हवी आहे, यांना व्हिज्युअलायझेशन हवंय, काहीतरी बघणं हवंय, आणि ते क्विक पाहिजे 3 मिनिटामध्ये. 3 मिनिटाच्या रीलमध्ये त्यांना सगळं पाहिजे. आता तो इंस्टाग्रामने वाढवला म्हणून 3 मिनिटं. तर या छोट्या टाइम स्पॅन मध्ये आपल्याला जेवढी माहिती त्यांना देता येईल आणि त्यांना जेवढं संवेदनशील बनवता येईल, तर तसं करणं हा एक पर्याय मला वाटतो. कारण सगळ्याचं मूळ पुन्हा जाऊन भावना आणि संवेदनशीलतेमध्ये आहे. अगदी बरोबर. नेक्स्ट पिढी आपण जी म्हणतो, हा. प्रत्येक पिढीनंतरच आणि एक गोष्ट आहे, आपल्यासारखी पिढी होणार नाही असं दरवेळी प्रत्येक पिढी सांगत आलेली आहे. म्हणजे प्रत्येक पिढीला तो एक अभिमान असतो की आमच्यासारखी पिढी कोणी बघितली नसेल. आणि नेक्स्ट जनरेशन जे आहे ते खरंच टेक्नोसेव्ही आहे, टेक्निकली खूप म्हणतो ना की गोष्टी त्यांना समजतात लगेच. म्हणजे जसं अगदी लहान मुलाचं जसं सांगितलंस की लहान मुलाला स्क्रीन दिलं की तो बघत बसतो, त्याला बाकीच्या गोष्टी काय नाहीत, फक्त ते बघणं आणि खाणं हा विषय असतो. पण एकंदरीतच खूप गोष्टी, खूप गप्पा आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून चर्चा केली. अजून खरं तर हे असं चालू राहावं असं वाटतंय. पण जसं तू मगाशी आता 3 मिनिटाचं जसं सांगितलं, तसा एक भाग असतो ना की बाबा हे कुठे ना कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. तर एक आमचा मुक्काम पोस्ट सांगलीचा एक असा एक सेगमेंट असा आहे की ज्या सेगमेंटमध्ये मला असं वाटतं की तू समजा एखादं पोस्ट कार्ड वरती म्हणजे एक पत्र लिहिलं असतंस, तर तू रसिकांना किंवा आपला जो हा पॉडकास्ट बघणारी मंडळी आहे त्यांना काय पत्र लिहिशील तू, की काय सांगशील त्या पत्राच्या माध्यमातून? मला असं वाटतंय की तू या सगळ्या रसिकांना ते पत्र लिहावंस किंवा पत्र ते सांगावंस. आता काय सांगशील? प्रिय रसिक हो, तुम्हाला सप्रेम नमस्कार साईभाईचा, निनादचा. आणि तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल पूर्ण, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जोपर्यंत आपल्याला आपल्या मनामध्ये भावना किंवा संवेदनशीलता तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट वाचवण्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल अभ्यास करण्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मी तुम्हाला संदेश नाही, पण एक विनंती अशी करेन की तुमच्या आजूबाजूला जेवढी लोक आहेत, लहान मुलं असतील, मोठी लोक असतील, यांना निसर्गाबद्दल, पर्यावरणाबद्दल जागरूकता तयार करण्यामध्ये मदत करा. कारण कुठलीही गोष्ट वाचवायची असेल तर त्याच्याबद्दल शिक्षण असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा सरळ सोपा साधा मार्ग आहे. आणि डेफिनेटली तुम्ही मुक्काम पोस्ट सांगली या पेजला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, कारण असे बरेचसे व्हिडिओज आपल्याकडे येणारच आहेत. ताजा कलम ताक म्हणतात तसं, की नक्कीच साईभाईनं बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. आणि त्याचं सुद्धा एक इन्स्टाचं पेज आहे की ज्याच्यावरती तो बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी हा सांगत असतो. तर नक्की त्याचं सुद्धा पेज तुम्ही नक्की फॉलो करा, गोष्टी बघा, ऐका आणि जाणीवपूर्वक ही गोष्ट लक्षात ठेवा की निसर्गामधला आपण एक छोटासा घटक आहोत आणि तो घटक म्हणूनच राहणं अपेक्षित आहे. आपण त्याला जर ओव्हरकम करून आपण त्याचे राज्य करतोय असं जर झालं या निसर्गावरती, तर खूप गोष्टी अवघड होऊन जातील. निसर्गाबद्दल बऱ्याचशा गोष्टींच्या बद्दल नक्कीच मुक्काम पोस्ट सांगलीमधून मी तुमच्या बरोबर येणारच आहेत. असे अनेक व्यक्ती मंडळी आहेत की जी सांगलीमध्ये, सांगलीच्या बाहेर सुद्धा बरीचशी मंडळी असे म्हणतात की फक्त सांगलीतलंच घेणारच का, तर असं काही नाहीये.
बरीचशी मंडळी या पृथ्वीवरची सगळी मंडळींच्या बरोबर मी गप्पा मारायला येणार आहे मुक्काम पोस्ट सांगलीमधून, की जिथं वैद्यकीय असेल, व्यावसायिक असेल, मनोरंजन म्हणून असेल, नाट्य पंढरी म्हणून आपण सांगली म्हणतो, अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या बरोबर अशा गप्पा असतील की ज्या थेट तुम्हाला भेटतील, थेट काही ना काहीतरी गोष्टी सांगतील, वैचारिक असू देत, भावनिक असू देत, मनोरंजनातून असू देत, त्या तुमच्याबरोबर नक्की पोहोचवायला मी येत राहीन. मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल ऐकायला विसरू नका, बघायला विसरू नका. आणि नक्कीच मला असं वाटतंय की हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट तुमच्या आम्हाला येऊ देत. आम्हाला काही चुकतं किंवा आम्हाला यापुढे जाण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्या नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच. आणि बेल आयकॉन जो असतो ना तो टिडिंग करून ठेवा, जेणेकरून आमच्या ज्या काही गोष्टी असतात त्या नक्की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. Thank you. आणि निनाद, खूप छान गप्पा आल्या आणि मला असं वाटतं की हे खरंच एका भागात होणारं नाहीये. हो, आणि मला असं वाटतं की नेक्स्ट भागामध्ये आपण बऱ्याच गोष्टी याच्या व्यतिरिक्त अजून काही Definitely. असतील तर त्या नक्की आपण मांडूया. आणि थँक्यू व्हेरी मच Thank you. वेळ दिल्याबद्दल आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल. Thank थँक्यू you. व्हेरी मच. येस.